मित्रांनो नमस्कार. हा बघा आपल्या नारी सुवर्ण पिल्लांचा हा तिसरा व्हिडिओ आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण काय विशेष करणार आहे हे नक्कीच बघणार आहे. काय वेगळं मॅनेजमेंटमध्ये करणार आहे. तत्पूर्वी आपले जी साधारण 1.5 महिन्यापासून ती 10-12 दिवसापर्यंतची पिल्लं आहे, टोटल सर्वांची एका पेजवरती आता आपण वजन घेणार आहे. हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं काम आहे आपलं आजचं महत्त्वाचं ते म्हणजे आहे त्यांचं वॅक्सिनेशन. कोणतं वॅक्सिनेशन करणार आहे, कुठलं करणार आहे, तत्पूर्वी अंधार पडायचा आता आपण पहिल्यांदा पटकन वजन करून घेऊ. वजनाचा फॉर्म्युला दाखवतो मी तुम्हाला वेळ हो का मित्रांनो. आज 1 मार्च आहे, 1/3/26. आपण टॅग नंबर लिहून घेतलेत. साधारण 51 पासून 80 पर्यंत हे जाऊ घेणार आहे आपण. तर अशा प्रकारे 77 51 असं एकाखाली एक टॅग नंबर हिथं आहे, हिथं वेट आहे आणि ही वरची डेट आहे. इथून पुढची जी वजन आहे ती ह्याच्या पुढे आपण घेणार आहे. कशी ती नंतर बघूया. तत्पूर्वी आपण आता अंधार पडायच्या आधी बघा पहिलंच पिल्लो आहे, टॅग नंबर 77 51. रशी घेतली आहे, इलेक्ट्रिक काठ आहे आणि त्यांना विशिष्ट केलेलं टॅग. ह्याच्यानुसार आपलं बघा सुरुवाती गळ्यातून टाकलं की एका पायातून पुढच्या आपण ते गुंतवून घेणार आहे. ज्या पुढल्या पायातून गुंतवलंय त्याच्या अपोजिट साईडच्या पाठीमागच्या पायातून आपण गुंतवणार आहे. आणि 15900 टॅग नंबर 77 51. चौदा 200 1400 14 200 मित्रांनो वजन घेऊन झालेलं आहे. अंधार पडतोय आपला. तत्पूर्वी मधल्या पिरियडमध्ये आपण त्यांना लस ही देऊन घेतली. कुठली दिली ती बघू. तत्पूर्वी मी तुम्हाला वजन दाखवतो. बघा 77 51 ते 77 77 इथपर्यंत आपल्या पिल्लं आहेत ऑलरेडी. त्यांचं वजन झालेलं आहे साधारण 15900 15 किलोपासून ते अगदी 10-12 दिवसाच्या पिल्लांचं 4700 4300 पर्यंत वजन आहे. आता ह्याच्यानंतर आपण 15/3ला वजन घेणार आहे. तो नक्कीच व्हिडिओ देतो आणि त्यावेळेस आपण कम्पेअर करू की किती ग्रोथ मिळते. हे महत्त्वाचं का आहे का तर आपल्याला योग्य वेळेमध्ये त्यांना जे काय बदल करायचे ते करायला गावतील. हे बघा रोज बघण्यामध्ये पिल्ले आहेत, रोजच्या ह्याच्यामध्ये येते त्यांच्यामध्ये झालेले छोटे छोटे बदल आपल्याला कळणार नाही. आपल्याला जर अपेक्षित वजन वाढ मिळाली तर त्या पिल्लांवरती आपण कुठलेही विशेष प्रयत्न करणार नाही. जे काय चालू आहे तेच ठेवणार आहे. ज्या पिल्लांचं 2मधील 3मधील 3-3मधील जी पिल्लं आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट प्रयत्न करावं लागतं. तर त्याच्यामध्ये काय येतं विशिष्ट टॉनिक येतात ते आपण त्यावेळेस बघूया. आता पहिले वजन घेऊन झालेलं आहे, लसी देऊन झालेली आहे. हे बघा 3 आठवड्याच्या पुढल्या सर्व पिल्लांना आपण ET + TT हे 2 ml सबकट या रूटने सर्व पिल्लांना देऊन घेतो. ही पहिली लस आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे. अचानक होणारी मरतूक जे ओरडतं पटकन आणि लक्षणं दिसायला लागल्यापासून 10-12 तासामध्ये तर डेथ होतं. कुठल्याही प्रकारचे खास त्याच्यामध्ये उपचार नसतात. ती आहे एन्ट्रोटॉक्सिमिया आणि TT. ह्या दोन्हीचा कॉम्बो वापरतो. धनुर्वातही तशाच प्रकारचा आजार आहे, त्यामुळे दोन्हीचं एकत्रित वापरलं दोन्हीपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. आणि 3 महिने वयाची होस्तोर ही लस सोडून आपण दुसरी कुठलीही लस वापरू शकत नाही, कारण ती त्यांना लागू पडत नाही. त्यामुळे ET + TT ह्याच लसीचा आत्ता त्यांना आपण 14 ते 20 दिवसांनी पुन्हा बूस्टर डोस देणार आहे ह्याच. आणि त्या बूस्टर डोसमध्ये जी छोटी पिल्लं आहेत त्यांचा पहिला डोस होणार. असं सायकल चालू असतं. म्हणजे आता आपली जी आहेत 10-12 दिवसाची पिल्लं त्यांना आपण लस दिलेली नाही. त्यांना आता ह्यांच्या बूस्टर डोसबरोबर त्यांचे 21 दिवस पूर्ण होतात, तर त्यावेळेस त्यांना ते वापरणं. तत्पूर्वी आता अंधार जास्त पडतोय. कमेंट सेक्शन घेऊया. पाठीमागल्या व्हिडिओला मित्रांनो आलेल्या कमेंटचं सेक्शन घेऊया आपण. जवळजवळ 10-11 कमेंट आलेल्या. तुमचे प्रश्नही काय मांडत जावं. अगदी छोटे मोठे किरकोळ जे काय असतील त्याच्यावरती चर्चा करायला गावते, त्याच्यावरती मार्गदर्शन करायला गावतं. पहिले आहेत अभिजित शिवथरे. गाव कोणतं? सर आपलं गाव आहे राजाळे,
फलटणपासून 15 किलोमीटर आहे आणि बारामतीपासून 16 किलोमीटर. कधीही तुम्हाला व्हिजिट करायचं झालं तर तुमच्या कमेंटवरती मी नंबर दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला लोकेशन देईल, तुम्ही येऊन जाचाल तिथपर्यंत. दुसरे आहेत जयदीप पाटील आणि अरुण, ह्या दोघांची सेम कमेंट आहे की नारी सुवर्ण पिल्लं हवी आहेत दोघांनाही. तर सर आत्ता आपल्याकडे बुकिंग आहेत. पुढलं बुकिंग कधी होईल तेही तुम्हाला नंबर दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता. नंतर आहेत सागरमधने आमचे मित्र आहेत नाईस इन्फो. निखिल हाके हे आमचे मित्र आहे, गुड इन्फॉर्मेशन. जीवन शिंदे, जीवन शिंदे सरांचा एक चांगला प्रश्न आहे बघा की डोस पाचताना लक्षात कसे ठेवता. बऱ्याचशा वेळा आता ह्या प्राण्यांमध्ये काम करताना 30 पिल्लं असली काय 40 पिल्लं असली काय बऱ्यापैकी लक्षात राहतं आणि त्या शेड्यूलनी घेतलं जातं. म्हणजे मला जर माहिती की ह्या मेंढीची ही 2 पिल्लं आहे ती, तर ती एक्झॅक्टली जे सुरुवातीची मोठी पिल्लं आहे ती ह्या मेंढीचं ही किंवा ही हा बहीण हिचा भाव असं 2 सिरियलनी पकडलं जातं. पहिल्यांदा त्या 2ला देणार, नंतर दुसऱ्या मेंढीचं, असं एकामागं एक बऱ्यापैकी काम केल्याने लक्षात येतं. आणि खूप एकदम नवीन असेल तर त्यासाठी टॅग नंबर अतिशय उत्कृष्ट आहे. नंतर आहेत प्रकाश कांबळे, मेंढीच्या शेडची सफाई कशी केली जाते व फ्लोर कशा प्रकारचा असला पाहिजे. सर सफाई आपल्याकडे दिवसातून म्हणजे सकाळचं उठल्या पहिल्यांदा हे काम राहतं की सफाई अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जागा किती आहे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन कसं आहे, ह्याच्यावरती सफाईचा रेट दिवसातून एकदा किंवा 2दाही करावा लागतो. जर व्हेंटिलेशन चांगलं असेल, जागा चांगली उंचावरती असेल तर दिवसातून एकदा केली तरी जमून जाईल. पण कोंदट जागा आहे, कमी जागा आहे, कमी जागेमध्ये जास्त प्राणी आहेत, तर अशा वेळेस 2 वेळेस सफाई करा. फ्लोर बंदिस्त करत असाल, शाबादी फरशी घ्या, कोबा घ्या, पण कडक फ्लोर पाहिजे. ह्याचं महत्त्वाचं रिझन आहे की तुमच्या गोचीड, उवा, पिसा, गोचीड त्या मानाने कमी पण उवा आणि पिसवा, मेंढीमध्ये उवा तांबवा हे जास्त होतात. त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला फ्लोर हा कडकच पाहिजे. आणि बऱ्याचशा जणांचं मत असतं की कडक फ्लोर असला तर नक्याचे प्रॉब्लेम येतात, नक्या वाढतात. ज्यावेळेस बंदिस्त करायची ती गोष्ट ॲक्सेप्टेबल ठेवा की तुम्हाला मुरूम जरी खाली असला तर नक्की ही वाढणारच, ते तुम्हाला बनवता आलीच पाहिजे. बघा हा प्राणी ज्यावेळेस दिवसातले 5-7 किलोमीटर चालत होता त्यावेळेस त्याची नक्की ती सेफमध्ये राहत होती. तुम्ही किती जरी जाग्यावरती मुरूम दिला, दगडात जरी ठेवले ना, तर त्यांना तेवढं रनिंग मिळत नाही, तेवढं वर्किंग ही होत नाही. त्याच्यामुळे मुरूम जरी असला तरी नक्की वाढती आणि कोबा असला तरी वाढती. ते बनवता आलं पाहिजे आणि त्यामुळे फ्लोर हा नेहमी कडक पाहिजे. दुसरे आहेत बंडू जगदाळे, साहेब वजन वाढत नाही. सर मला का नाही ह्याच्याविषयी जर थोडीशी डिटेल तुम्ही कमेंटमध्ये दिली की किती दिवसाची पिल्लं आहेत, काय अडचण आहे, तुम्ही नवीन घेतलेले आहेत का, तुमचे घरचेच आहेत. तुमचीच घरची जर असतील तर आपल्या पिल्लाच्या नियोजनाचे पाठीमागले 2 व्हिडिओ आहेत, काळजीपूर्वक बघा. काही शंका असतील तर फोन करू शकता. पण डिटेलमध्ये जर विचारलं तर थोडीशी आपल्याला चर्चा करायला हवी. त्यानंतर आहेत गणपती देऊळकर, अतुल जाधव आणि स्वप्नील खरवाले. तिघांनीही आपले खूप छान नियोजन, छान माहिती. चला एकदा आजचं तुम्हाला नियोजन दाखवतो. आता पिल्लं त्यांच्या आयांकडे सोडायचा वेळ झाला आहे. त्यामुळे जे काही तुमचे प्रश्न असतील, व्हिडिओ कसा वाटला आणि जे काही छोटे मोठे प्रश्न असतील नक्की कमेंट करून विचारा. आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू.